प्रशांत आंबी यांना धमक्या आणि शिवीगाळ देणारे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना न्यायालयाने झटका दिलाय। न्यायालयाकडून संजय गायकवाड यांच्या पोलीस चौकशीला परवानगी देण्यात आली आहे। काही दिवसांपूर्वी आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी असल्याचं म्हणत प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन करून प्रचंड शिवीगाळ केली होती। तसेच पुस्तकाची छपाई केल्यास घरी येऊन मारेल अशी धमकी दिली होती। यावर प्रशांत आंबी यांनी पोलिसांवर शंका व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे। आमदार संजय गायकवाड यांची चौकशी करण्याची परवानगी जिल्हा न्यायालयाने दिली, त्याच्याबद्दल आम्ही जिल्हा न्यायालयाचे आभारी आहोत। पण पोलीस हा तपास निपक्षपातीपणे करतील याबद्दल आम्हाला शंका आहे। कारण खरं तर तपासाची काही आवश्यकता नाही। आमदार संजय गायकवाड यांनी मीच धमकी दिली होती, हा माझाच आवाज आहे, ही माझीच ऑडिओ क्लिप आहे, अशा पद्धतीचा कबुली जबाब मीडियासमोर यापूर्वी दिलेला आहे। त्यामुळं गुन्हाच जर कबूल केला असेल तर आता चौकशी करण्याचं नाटक पोलीस का करतंय हा प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे। त्यामुळं त्यांनी तपास वगैरे न करता, चौकशी वगैरे न करता आज ते निघालेलेच आहेत कोल्हापुरातून बुलढाण्याकडे, तर त्यांना डायरेक्ट अटक करावी अशी मागणी मी या निमित्तानं करतोय। अजून सुद्धा यांचे जे आमदार संजय गायकवाडांचे समर्थक आहेत ते धमक्या देण्यापासून म्हणजे धमक्या द्यायचं ते सोडत नाहीत। अजून सुद्धा मला त्यांच्याकडून शिवीगाळ आणि धमक्या येत आहेत। तर ह्या धमक्यांना सुद्धा आम्ही घाबरणारे लोक नाही आहोत। आम्ही इथून पुढे सुद्धा हा तपास कशा पद्धतीने होतोय काही माहीत नाही, पण आम्ही ऑलरेडीच हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल केलेली आहे आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू। दरम्यान न्यायालयाच्या निर्णयासंदर्भात ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे। आमदार संजय गायकवाड यांची पोलीस चौकशी करणार। शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शीर्षकावरून प्रकाशक प्रशांत आंबी यांना अश्लील शिव्या देणाऱ्या, आई बहिणीवरून अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्या व छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात सुद्धा अभद्र बोलणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांची चौकशी करण्याची परवानगी न्यायालयाने पोलिसांना दिलेली आहे। दरम्यान उच्च न्यायालयात याचिका दाखल करून प्रशांत आंबींतर्फे आम्ही मागणी केली आहे की या संदर्भात संजय गायकवाडांवर दखलपात्र गुन्हा नोंदवावा। संजय गायकवाड यांना आता कळेल कायदेशीरता पाळणं म्हणजे छत्रपती शिवाजीराजेंचा सन्मान करणं आहे, असंही असीम सरोदेंनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलंय। संजय गायकवाड यांनी प्रशांत आंबी यांना धमक्या आणि शिवीगाळ केल्याची कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रचंड गदारोळ झाला होता। त्या दरम्यान प्रशांत आंबी यांना पोलिसांनी संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा नोंदवण्यास नकार दिला होता। मात्र आता न्यायालयाने त्यांच्या चौकशीची परवानगी दिल्याने पोलीस संजय गायकवाड यांना नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलवू शकतात। त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय घडणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत। कोल्हापूरहून दीपक सूर्यवंशी सोबत मुंबई तक ब्युरो रिपोर्ट।